थांबा. काय चाललंय तुमच्या दोघींचं? आणि या पिशवीत काय आहे? काकू, तिला काय विचारते? मालती, पिशवी घे. आई काळूबाई रक्षण कर. आईसाहेब इतर जपमाळ ब्रह्मकमळ यांच्या हाताला लागलंच नाही. माझ्या हातावर तुरी देऊन उद्योग चाललेत तुमच्या दोघींचे. पण माझी नजर आहे तुमच्या दोघींवर, लक्षात ठेवायचं. चल. नाही जायचं. माझी परवानगी न घेता माझ्या खोलीत कुणी बी जाऊ शकत नाही. असं? तुझी परमिशन घ्यायची मी? या घरात मी परमिशन देते, घेत नसते. चल ग मालती. घेतली नव झडती? अजून मन भरलं नाही? शेवटचं सांगते मी तुला, बाजूला हो. आई, काकी या दोघी काय करतायत तुमच्या रूम मध्ये? संशय घेत आहेत दोघी बी माझ्यावर. प्रेम आणि सुख तर कधी दिलंच नाही कुणी. अपमान तेवढा रोज पदरात घालत्यात. अरे गुरुजी खमके ना व यांचा. मग कशाला घाबरतोय देवीला? कशाला घाबरतोय नवरात्रीला? आई काय चाललंय हे सगळं? तुम्ही सगळ्या खोल्यांच्या झडत्या घेणार आहात का? झाला तेवढा तमाशा पुरे नाहीये का की अजून करायचा आहे? आई प्लीज थांबव हे सगळं. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, तू जर आत्ता इथे हे सगळं नाही थांबवलंस तर मी घर सोडून निघून जाईन. आणि जोपर्यंत तुम्ही हे सगळं नाही थांबवत ना, तोपर्यंत परत नाही येणार. गुरुजींनी काय सांगितलंय ते ठाव आहे ना? अरे कंटाळलोय मी आता आई, खरंच कंटाळलोय. परत तेच. हे बघ, तुला चांगलंच माहितीये, एका क्षणात निर्णय घेऊन निघून जाईन मी.
ऐकू नकोस तू आता. समजांनी मिळून कोंडीत पकडा मला आता. गुरूंचे गुरु विराट गुरु. धूळ घेतो पायाची गुरुजी. दोन शक्ती एकत्र येत आहेत. गुरुजी सत्तांतर नाही ना होणार. होऊच देणार नाही आम्ही. फक्त आपापले राहा, परके होऊ नका, अनर्थ होईल नाहीतर. गुरुजी हा इशारा कोणाबद्दल आहे? येईल प्रचिती. ऐनवेळी अमोघ आला नसता तर. पण काकू मला एक गोष्ट नाही कळली. ही पिशवी जेव्हा त्यांनी चेक केली तेव्हा त्यांना फूल कसं नाही दिसलं? असं कसं सापड? देवीसाठी उमललंय हे. असं कुणाची बी हाताला नाही लागणार. इथं आहे हे सुखरूप. कोण आलं असेल? काकू अमोघ आलाय. गोळ्या द्यायच्या विसरलो होतो. ब्रह्मकमळ आहे ते. रोज रोज नाही उमलत ते फूल. वास नाही घ्यायचा त्याचा. आईनीच लावलं होतं रोप त्याचं. बरं, काय सुंदर आहे फुल. मी पहिल्यांदाच बघतोय. आले, मी हे ठेवून येते. हे काकींना दे. आई काळूबाई, हे ब्रह्मकमळ आमच्या दोघांच्या हातून वाहिलं गेलं. काय अर्थ आहे याचा?
इशारा आहे हा तिचा काळूबाईचा. ताकद दाखवते ती आपल्याला. काळूबाईचा घट बसलाय, पण आम्ही कुणाला नाही ना घाबरत. तर सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. अहो मिलिंद दादा तुम्हाला बोलावलंय. त्याला सांग मी नंतर येते. अहो त्यांच्या पोटात दुखते, लय कळवळतात बघा ती. लवकर बोलवलंय तुम्हाला. अच्छा ठीक आहे, हां पण तू इथंच थांब आणि त्या आर्यावर जरा लक्ष ठेव. होय मी आलेच. होय. यांना तर काहीच झालं नाहीये. विचारू का? नको नको, आता विचारलं तर फुकटचा भडका उडायचा. राहू दे. काय ग? तुम्हाला बरं वाटतंय? मला काय झालं? चहा कुठे आहे? हा चहा ना येत. हा घ्या. शीतलताई, त्या सुमनताईंना जरा बोलून घेऊन या. अहो असं काय करताय ताई साहेब? सुमन तर आज कामावरच आली नाही. सुमन कामावरच आली नाहीये? कोणीच कसं नाही येते. असं का होतंय? मला भास होताय की वेळ लागलाय?
आज अष्टमी, उद्या उद्यापन. आतापर्यंत आई काळूबाईच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित पार पडलंय. आता माझं हे व्रत पूर्ण होईल आणि संकेतबद्दल काहीतरी कळेल. तिच्या चेहऱ्यावर आज हसू दिसतंय. काय झालं असेल? रोज रोज डोकं आपटून फ्रस्ट्रेट झाली असेल. जे आहे ते ॲक्सेप्ट करून पुढे जायचं ठरवलं असावं. माझ्या चेहऱ्यावर कधी असं हसू येईल? सईबद्दल कळल्याशिवाय नाही येऊ शकणार. पण आज सगळ्यात जास्त कठीण टास्क आहे. अष्टमी निमित्त 9 कुमारिकांचं पूजन करायचंय. बाकी सगळ्या गोष्टी लपून छपून जमल्या आहेत, पण हे कसं जमणार आहे सगळ्यांपासून लपून? आई काळूबाई, तूच मार्ग दाखव. आज खरी सत्व परीक्षा. पोरींनो, कुठे चाललात पुढं पुढं? हा, कोण घेऊन आलं तुम्हाला? आम्ही घेऊन आलोय त्यांना. आमदार साहेबांचा वाडा दाखवायला आणलंय त्यांना. माझ्या सोशल वर्कचं काम आहे ते. ए वंदना, काय चाललंय समद? घरात सिच्युएशन काय आहे? हे समद काय आहे? अहो जाऊ बाई, 4 दिवस शिबिराला काय गेले तुम्ही, अमुकचं लग्न लावून टाकलं. अहो काय थाट नाही, माठ नाही, मीडिया नाही, समज सुनू सुन. असं कुठं लग्न असतं होय? आता आपण असं करू, अमुक राजेंचं ना लग्नाचं रिसेप्शन करू, चांगलं धामधूम मध्ये. हा वंदना, भाऊसाहेबांनी फोन केला होता ना व तुला? हा, गुरुजींनी काय सांगितलंय? घरातनं कोणी बाहेर जायचं नाही, बाहेरच्यांनी घरात यायचं नाही म्हणून. आणि हे समज काय आहे? अहो आमदारीनबाई, तुम्हाला जे काय करायचं ते नंतर करा. आता या पोरींच ते पाठवून द्या. असं कसं पाठवून द्या? आमचा सगळा कार्यक्रम फिटते आणि मीडियामध्ये तर अनाउन्समेंट पण झाली. आणि असा आता कार्यक्रमात फेरफार केला तर आमदार साहेबाच्या बदनामीचं कोण जबाबदार असणार आहे?